विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव BMS मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन संधीची ट्रिक बघणार आहे. आता व्यंजन संधी खूप महत्त्वाची संधी आपण पाहिल्या आधी व्हिडिओमध्ये स्वर संधी बघितलेली आहे आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन संधी बघणार आहे. तर व्यंजन संधी खूप महत्त्वाची, स्वर संधी आणि व्यंजन संधीवरती आपल्याला मॅक्झिमम उदाहरणं आपल्याला पेपरमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे ही संधी तुम्ही ऑलरेडी म्हणजे काय प्रिपेअर करून छानपैकी ठेवा. पेपरमध्ये स्वर आणि व्यंजनचे तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं पाहायला मिळतील ॲज कम्पेअर टू विसर्ग संधी. आता जी ट्रिक बनवली आपल्या स्पेशल आपल्या म्हणजे कसं चॅनलवरती आपण ही सेल्फ मेड ट्रिक आहे, आपल्या चॅनलची ट्रिक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिली ट्रिक आहे जी शुत्व संधी. आता शुत्व संधीचं सूत्र काय दिलं आहे? स्तोष चुनाश्चू. आता स्तोष चुनाश्चू म्हणजे काय म्हटलंय की सकार आणि त वर्गाचा काय होतो, त्यापुढे जर शकार आणि च वर्ग जर आला तर त्याचा काय होतं, सकारचा काय होतं, सकारचा श आणि तकारचा त वर्गाचा काय होतं, च वर्ग होतो. अशा प्रकारे म्हणजे कसं म्हटलंय की सच्या पुढे जर समजा श किंवा च वर्गातील कोणताही वर्ण जर आला तर सचा काय होतो, श होतो, त्यानंतर तचा च होतो, त्यानंतर थचा छ होतो, दचा काय ज होतो, धचा झ होतो, नचा न होतो. अशा प्रकारे पूर्ण हे अशा या संधीमध्ये होतं. आता ट्रिक काय दिली याची, एक्झाम्पलमध्ये जर हलंत श किंवा च वर्गातील वर्ण दिसतील तर शुत्व संधी म्हणावी. म्हणजे कसं म्हटलं, आता हे रामशेते. आता रामशेते, आता उदाहरण जेव्हा पाहता त्यामध्ये तुम्हाला श किंवा च वर्गातील कोणताही वर्ण कसा दिसल की त्यामध्ये हलंत दिसल तुम्हाला त्या आपल्या संधीमध्ये, तर समजून जायची ती कोणती, शुत्व संधी. अशा प्रकारे जसं रामशेते. आता रामशेतीमध्ये पहा ना, इथं काय दिलंय, श हलंत दिसला, इथं श हलंत आहे. तर इथं काय म्हटलं, श हलंत म्हणजे काय, कशात काय झालं असणार आहे, हा सचा श झाला असणार आहे, हा सचा श झाला असणार आहे. म्हणजे कसं, हे बघा रामशेते. आता स वर्गापुढे श आला तर त्यामुळे सचा काय झाला, श झाला. हा तेच झालं, हे बघा ना, हलंत. आता सच्चित. आता सच्चित, आता इथं दिसलाय च वर्गातील वर्ण दिसलाय, मग च दिसलाय, तो विकास दिसलाय, हलंत दिसलाय, सच्चित. म्हणजे काय असणार इथं, तचा च झाला असणार आहे. म्हणजे काय, सत प्लस चित. अशा प्रकारे ते सांगितलंय की एक्झाम्पलमध्ये हलंत श किंवा च वर्गातील वर्ण दिसतील तर शुत्व संधी म्हणायची, डायरेक्ट जाऊन शुत्व संधी म्हणायची. तसं आता सूत्र, आता त्यात आणखी एक उदाहरण दिलं, कसचित. आता तुम्हाला असं पण येऊ शकतं, कस प्लस चित. कस प्लस चित असं दिलं असेल, कस प्लस चित. मग असं उदाहरण असेल तुम्हाला, कस प्लस चित, तर त्यामध्ये काय समजायचं, आता हे बघा ना, स वर्ग आहे, आता सॉरी स आहे आणि त्याच्या पुढे च वर्ग दिसलाय, मग च वर्ण आलाय, मग शुत्व संधी ना हो. मग सचा काय होणार, श होणार, सचा काय होणार, श होणार. म्हणजे सचा श झाला म्हणजे कस चित. अशा प्रकारे हा शब्द तयार होणार. हे बघा, कश्चित. अशा प्रकारे आता ह्याला अपवाद आहे, एक सूत्र काय, शात सूत्र आहे अपवाद यामध्ये संधीमध्ये. यामध्ये काय होतं, शच्या पुढे जर त वर्गातील वर्ण आल्यास कोणताही बदल होत नाही. म्हणजे जसं की कसं म्हटलं, आता समजून घेऊया. आता हे बघा, आता श आहे किंवा हा च वर्ग आहे, कोणता पण असू द्या, पण शात म्हटलंय ना, म्हणजे स म्हणजे उलटं केलंय, सचा काय होणार नाही, स होणार नाही असं म्हटलंय. सच्या पुढे जर काही स किंवा त वर्ग जरी आला तर सचा काय होणार नाही, सचा श होईल, पण शचा काय शच राहणार, शचा काय बदल स होणार नाही. म्हणजे हा सचा स होऊ शकतो पण हा शचा स होणार नाही असं सांगितलं खाली. तेच दिलंय हे बघा. म्हणजे काय म्हटलंय, जे आपला सचा श होतोय, कसा सचा श होतोय, सच्या पुढं श येऊ द्या किंवा सच्या पुढं त वर्ग येऊ द्या, हा काय त वर्ग येऊ द्या, हा तर नंतर सचा श होणार म्हणजे होणार, पण शचा काय होणार, स होणार नाही असं असं म्हटलंय. मग शचा काय होणार, रिमेन शच राहणार. ते दिलंय. प्रश प्लस न, त वर्गातील न हे आला, वर्ण आला, प्रश न प्रश्न, त्यानंतर विष प्लस न हम विष्णहम. अशा प्रकारे आता ही झाली शुत्व संधीची ट्रिक झाली. आता दुसरी आपण संधी पाहतोय, स्तुत्व संधी. आता स्तुत्व संधीमध्ये काय दिलंय, हे सूत्र दिलंय स्टुनाष्टू. आता स्टुनाष्टूमध्ये काय असतं, स आणि त वर्गापुढं जर श आणि ट वर्ग आला तर सचा श होतो, तचा ट होतो, थचा ठ होतो, दचा ड होतो, धचा ढ होतो, नचा न होतो. अशा प्रकारे ट्रिकमध्ये कसं झालं की कसे ट्रिक आहे, जर एक्झाम्पलमध्ये हलंत श किंवा ट वर्गातील वर्ण दिसतील तर डायरेक्ट स्तुत्व संधी म्हणायची. कसं की एक्झाम्पल में, कसं आता हिंदीत आपण थोडं सांगूया की आपल्या काही विद्यार्थ्याची डिमांड होती, सर हिंदीमध्ये शिकवा, थोडं हिंदीमध्ये भी सांगूया की आता कसं एग्जाम्पल में अपने को क्या दिखना है, तो एग्जाम्पल में अपने को श हलंत श दिखेगा और नहीं तो ट वर्ग जो होगा, ट ठ ड ढ न, ये जो वर्ण है ये हलंत रूप में आपको कहीं ना कहीं एग्जाम्पल में दिखेंगे. तो डायरेक्ट जाके बोलने का कि ये स्तुत्व संधि ऐसा.
तो कैसे देखेन का आता उदाहरण देखते अपन, आता उदाहरण बघूया काय म्हणलं रामष्टह। आता रामष्ट यामध्ये काय सांगलंय हे देखिए, यहाँ क्या श हलंत है, या रामष्टिकते, यहाँ भी क्या है श हलंत है, यहाँ चक्री न ढोक से। आता अलग थोड़ा सा एग्जाम्पल, ऊपर के 2 एग्जाम्पल देखते हैं पहले। आता इसमें कैसे देखा है तो क्या है रामष्ट। आता रामष्ट में कैसे दिखा है एग्जाम्पल सॉल्व करके देखें। राम षष्ठ ऐसा दिया है ना एग्जाम्पल, तो यह देखिए यह हलंत श है, यह हलंत श है। आपने क्या देखा था कि जहाँ भी क्या हलंत श और ट वर्ग में कोई भी वर्ण आपको दिखे, म्हणजे ट वर्गातील काही वर्ण कोणचा वर्ग दिसू द्या किंवा श हलंत दिसू द्या, तर डायरेक्ट काय म्हणायचं की कोणती ष्टुत्व संधी। आता हे श कसा झाला असणार आहे, हा स चा श झाला असणार आहे, म्हणजे कसं असणार आहे उदाहरण रामस प्लस षष्ठ, रामस प्लस षष्ठ असं उदाहरण असणार आहे, रामस प्लस षष्ठ मी ते दिलंय रामस प्लस षष्ठ असं असणार। आता रामष्टिक कधी म्हटलंय रामष्टिक कधी म्हणजे हलंत काय श आहे, षटकोनाचं हलंत आहे म्हणजे स च श झाला असणार आहे रामष्टिक कधी। तिसरं उदाहरण पाहूया चक्रीनं ढोकसे। आता चक्रीनं ढोकसे मध्ये काय, आता चक्रीनं ढोकसे, आता हे बघा चक्रीनं ढोकसे ठोकसे, सॉरी चक्रीनं ठोकसे। आता चक्रीनं ठोकसेमध्ये कसं आहे, आता हे न आहे आणि हा ठ आहे, आता न आहे आणि हा ठ आहे। आता हा न काय आहे त वर्गातील न आहे आणि हा ठ काय आहे ट वर्गातील। आता हे बघा ना ट वर्गापुढं ट वर्ग आलाय, तर हा न चा काय होणार आहे, न चा काय पाहिलं होतं आपण, न चा हा हलंत न होणे म्हणजे दुसरं न होणार आहे। आता ते कसं होणार आहे मग उदाहरण कसं होणार चक्रीनं आणि हे ठोकसे, चक्रीनं ठोकसे अशा प्रकारे, म्हणजे कसं चक्रीनं ठोकसे अशा प्रकारे। आता त नियम ह्याच्यात पण एक नियम आहे त नियम काय म्हणतो की त उदाहरणामध्ये कुठेही असू द्या त्यात बदल होत नाही। आपण मागे जे पाहिलं होतं समजा कसं पाहिलं होतं, जो श चा कसा इकडे स चा श होत होता, तिकडे श कोणाचा शामृगाचा श होत होता, पण इथं कसं शामृगाचा श चा स होत नव्हता। पण इथं कसं आहे त कुठं पण असू द्या उदाहरणामध्ये त कुठं असं त मध्ये बदल होणार म्हणजे होतात, जसं की पेष्टा पेश प्लस ता, पेश प्लस ता। आता ता हे कुठं आता 2 नंबरला आलता, पण तरी बी ताचा काय झाला ट झाला, त चा ट झाला म्हणजे पेष्टा झाला। नंतर पुढे घ्या ईश प्लस त, आता त पण 2 नंबरला आहे ना, तर मग ह्याच्यात बदल होतो, त नियमानुसार यात बदल होतो, ईश प्लस ट इष्ट तत्टिका। आता 1 नंबरला आता डायरेक्ट बदल होणार सूत्रानुसार ते तत प्लस टिका म्हणजे तट्टिका अशा प्रकारे हा ष्टुत्व संधी होती। आता तिसरी संधी पाहतो आपण, तिसरी संधी देख रहे अब अनुनासिक संधी। आता अनुनासिक संधीच काय दिलं आपल्याला सूत्र काय दिलं, यर अनुनासिको यर अनुनासिके अनुनासिको इथे सूत्र आहे। आता यर अनुनासिके अनुनासिको हे ते सूत्र आहे, यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, ह्यामध्ये क्या दिखाय आपले क्या दिया आहे की यर प्रत्याहार म्हणजे कसं असं यर जे पदाच्या शेवटी आलं, यर प्रत्याहार जर पदाच्या शेवटी आलं, यर प्रत्याहारातील वर्ण पदाच्या शेवटी जर आले आणि पुढं काय असं अनुनासिक वर्ण असेल म्हणजे पुढच्या वर्णाची सुरुवात अनुनासिक असेल, तर त्या कसं अनुनासिक आपल्याला घ्यावा लागतो। आता सिंपल याची ट्रिक बघूया काय सांगितलं। आता काही विद्यार्थ्याला कळलं असेल काही विद्यार्थ्याला कळलं नसेल, पण सिंपल ट्रिक आपल्याकडे ही आहे, जर अनुनासिक हलंत दुसऱ्या अनुनासिक वर्णाला जुळलेला असेल म्हणजे एक अनुनासिक वर्ण हलंत स्वरूपात असेल म्हणजे अर्धा असेल आणि ते दुसऱ्या अनुनासिक वर्णाला जुळायला असेल, ते दुसरा कसं असेल पूर्ण अनुनासिक वर्ण असणार आहे, ते त्याला जुळायला असला की डायरेक्ट म्हणायचं अनुनासिक संधी। आता काही जण म्हणते सर अनुनासिक वर्ण सांगा, जसं क वर्गात न आहे, च वर्गात न आहे, ट वर्गात न आहे, त वर्गात न आहे आणि प वर्गात म आहे, जे शेवटचे वर्ण असतात त्या वर्गातील ते असतात अनुनासिक, हे अनुनासिक। आता जसं की बघूया खाली काय दिलं एतत मुरारी। आता एतत मुरारीमध्ये काय दिलं व्यंजन पहा, आता वेतत मुरारी यामध्ये काय करायला लागत आपला की जे बघा इथं एतन मुरारी, आता हे बघा इथं अनुनासिक आहे न आणि पुढचा बी म कसा अनुनासिक, हे बघा इथं दोन्ही अनुनासिक एतन मुरारी। आता तेच खाली दिलंय की हे बघा आता इथलं वाङ्मय, आता वाङ्मयमध्ये कसं दिलंय की हा न आहे म्हणजे हा कोणता न होता, हे बघा इथं न अनुनासिक वर्ण होता आणि दुसरा म कसा अनुनासिक आहे म्हणजे एक अनुनासिक दुसऱ्या अनुनासिक जुळलेला असं, पण त्यातला जो जुळलेला एक असणार आहे तो हलंत असणार आहे आणि दुसरा पूर्ण असणार आहे, असं तुम्हाला दिसलं की डायरेक्ट अनुनासिक संधी म्हणायची। आता तेच जाणून घ्या कसं दिलंय, जर एक्झाम्पलमध्ये अनुनासिक वर्ण दिसला की डायरेक्ट अनुनासिक म्हणायचं, परंतु पदाची फोड करताना त्यामध्ये यर प्रत्याहारातील आलं की नाही ते बघणं। म्हणजे आता बघू पदाची फोड कशी केली आपण, एतन मुरारी हा शब्द होता एतन मुरारी, आपण इथून डायरेक्ट म्हणलं की एक जुळ्याला एक कसा आहे हलंतने पूर्ण आहे, एक हलंतने पूर्ण आहे अनुनासिक वर्ण आहे, पण ते आपण डायरेक्ट ह्याच्यावर म्हणलं, पण फोड करताना ते आणखी एकदा आपण बघून घेऊया कसं म्हटलं। आता एतन मुरारी, आता एतत प्लस मुरारी, आता एतत मुरारीमध्ये कसं आता हे बघा जो आपण जे हलंत काय लिहितो, आपण जो हलंत अनुनासिक लिहितो ते बी कसा घ्यावा लागतो आपल्याला, तर तो कोणत्या वर्गातील आहे
तो आपल्याला त्या वर्गातील इथं शेवटी घ्यावं लागतं इथं. आता हे बघा, एतत मुरारी, आता जो इथं व्यंजन आलाय शेवटी म्हणजे येरा प्रत्ययातील वर्ण आलाय तर तो कोणता होता? त होता, आणि तो काय घेतला? त वर्गातील आहे. मग तिथं तचा आपण शेवटी काय व्यंजन कोणतं घेतलंय? न. तर आपल्याला इथं न घ्यावं लागतं, म्हणजे एतन मुरारी. तसं वाङ्मय, आता वाङ्मयमध्ये कसं आहे? आता वाङ्मय, आता फोड कशी होणार? आता न आहे, आता न हा कशातला आहे? हे बघा, हा न कशातला आहे? क वर्गातील, म्हणजे फोड कसला होणार? वाक प्लस मय. आता हा क वर्गातील होता म्हणून ह्यातला आपल्याला न घ्यावा लागतो. हा क वर्गातील असल्यामुळे आपल्याला हा न अनुनासिक म्हणजे शेवटचा वर्ण अनुनासिक घ्यावं लागतं, आणि त्याच्या पुढचा वर्ण तर अनुनासिक असणार आहे, म्हणजे वाङ्मय. अशा प्रकारे हा पूर्ण हा अनुनासिक संधी होते. सिंपल ट्रिकमध्ये सांगायला गेलं तर अनुनासिक, अनुनासिक म्हणजे कसं म्हटलं? हलंत असणारी आहे, तो दुसऱ्या अनुनासिक म्हणजे पूर्ण वर्णाला जुळलेला असणार आहे. हे डायरेक्ट असं जर दिसली तुम्हाला तर अनुनासिक म्हणायचं, म्हणजे एक अनुनासिक दुसऱ्या अनुनासिकला जुळलेला दिसला की अनुनासिक संधी म्हणायची. आणि अनुनासिक कोणते? तर क चा नय, च चा नय, ट चा नय, त चा नय आणि प चा मय. अशा प्रकारे पूर्ण अनुनासिक संधी होते. आता पुढं पाहतो आपण तोरली संधी. अब देख रहे हम तोरली संधी. अब तोरली संधी में क्या है? इसका सूत्र काय आहे की आपल्याला एक सिंपल सूत्र आहे काय? तोरली. तोरली हे सूत्र आहे किंवा तो ह प्लस ली हे दुसरं सूत्र आहे त्याचं. आता ह्यामध्ये काय आहे की त थ द ध न. आता जे त वर्ग असतो त्यापुढे जर ल आला तर डायरेक्ट ल होतो. फक्त एक्सेप्शन काय? नच्या पुढे जर ल आला तर ल्या होतो. आणि डायरेक्ट ह्याचं आपण ट्रिक काय बघणार आहे? डायरेक्ट ट्रिक काय आहे ध्यानात ठेवायची? वरचं ध्यानात नाही द्यायचं, ट्रिक पाहिजे. ऊपर का ध्यानच नहीं देने का, खाली डायरेक्ट ट्रिक देखने की. अपन खाली ट्रिक देखने को आए इस वीडियो में, खाली ट्रिक देख के जाएंगे. आता डायरेक्ट एग्जाम्पल अपने को एक एग्जाम्पल तो तोरली संधि का आपके एग्जाम्पल में मतलब एग्जाम में दिखेगा ही दिखेगा. अब देखते हैं कैसे इसका क्या दिया. अब तोरली संधि में देखने कैसे एग्जाम्पल अपन जब देखते हैं इसका तो उसमें ल जो होगा वो हलंत दिखेगा. कोई भी एग्जाम्पल दिखा उसमें ल हलंत दिखा आपने को तो डायरेक्ट बोलने का वो तोरली संधि है. म्हणजे आपल्या ल जर कुठेही उदाहरणामध्ये ल जर हलंत दिसला तर डायरेक्ट तोरली संधी म्हणायची. कसं? हे बघा, तल्लीन, स्यालिंगम, विद्वान लिखंती. हे बघा, ल इथं काय? हलंत. अशा प्रकारे जर एक्झाम्पलमध्ये ल हलंत दिसला की डायरेक्ट म्हणायची तोरली संधी. हे बघा, तल्लीन, मग तल्लिंग कसं झालं असन? तत प्लस लिन म्हणजे तल्लीन. त्यानंतर स्यातलिंगम. स्यातलिंगम कसं? आता हे बघा, ल तच्या पुढं ल आला म्हणजे काय? तचं काय होणार? ल होणार आहे. स्यालिंगम, त के आगे ल आया ना, त के आगे ल आया तो ल त का क्या होगा? ल होगा. स्यालिंगम. विद्वान लिखंती. आता विद्वान लिखती, आता विद्वान लिखती मध्ये न के आगे ल आया तो न का क्या एक्सेप्शन है ना. ये क्या होता? ल के ऊपर एक क्या चांद आता ना उसके टिंब आता, म्हणजे आपण काय म्हणतो? चंद्र येतो आणि त्याच्यावरती टिंब येतो असं आपण म्हणतो आपल्या मराठीमध्ये. तर विद्वान लिखंतीमध्ये काय की विद्वान लिखंती. आता विद्वा प्लस लिखंती, विद्वा प्लस लिखती असं येतं. त्यानंतर अनुस्वार संधी. आता अनुस्वार संधी ही खूप महत्त्वाची. अनुस्वार संधीमध्ये काय सांगितलेलं आपल्याला की सूत्र याचं मो अनुस्वार. इसका सूत्र आहे मो अनुस्वार. यामध्ये काय दिलं आहे? म अंती पदाच्या पुढे जर व्यंजन आलं तर अनुस्वार होतो. आता कोणत्याही पदाच्या पुढं अंती जर म असेल आणि त्याच्या पुढे जर व्यंजन आलं तर अनुस्वार होतो, त्या अनुस्वार होतो. अशा प्रकारे. आता त्याआधी काय अनुस्वार संधी जाण्या अगोदर आपल्या एक मागच्या संधीत एक सांगायचं राहून गेलं. ती कोणती होती? की अनुनासिक संधी होती. आता अनुनासिक संधीमध्ये काय सांगायचं होतं आपल्याला की जे एतन मुरारी वगैरे हे शब्द झाले यातलं काय होतं की जो एक अनुनासिक दुसऱ्या अनुनासिकला जुळलेला होता, म्हणजे एतन मुरारीमध्ये आपण पाहत होतो काय? एक अनुनासिक दुसऱ्या अनुनासिकला जुळलेला होता. एक अनुनासिक दुसऱ्या अनुनासिकला जुळलेला होता, ते होते अनुनासिक संधी. म्हणजे एक अनुनासिक दुसऱ्या अनुनासिकला जुळलेला असला की अनुनासिक संधी. त्यानंतर पुढचं काय होतं? अनुस्वार संधी. आता यामध्ये कसं आहे की जे आपल्याला दिलंय हे दिलंय की काय? पदाच्या म अंती पदाच्या पुढे व्यंजन जर आले तर त्याचा अनुस्वार होतो. म्हणजे कसं म्हटलं की आता म अंती, हे बघा उदाहरणार्थ डायरेक्ट समजू घ्या की हरिम वंदे. आता हरिम वंदे, आता अनुस्वार दिसला तुम्हाला कुठेही, अनुस्वार दिसला कसं की व्यंजनाच्या पुढं, अनुस्वारच्या पुढं जर व्यंजन दिसलं, हे बघा व्यंजन, अनुस्वारच्या पुढं जर व्यंजन दिसलं तुम्हाला की डायरेक्ट म्हणायचं की कोणती? अनुस्वार संधी. अनुस्वारच्या पुढं जर व्यंजन दिसलं की अनुस्वार संधी. म्हणजे कसं? हे पण एक, पण आणखी एक बघूया की कसं सांगितलं याचं की अनुस्वारचा म ट्रिक आहे जी, अनुस्वारचा म होतो किंवा मचा अनुस्वार होतो, परंतु मच्या पुढे व्यंजन हवा, स्वर नाही. म्हणजे मच्या पुढं व्यंजन हवा पण स्वर नाही. आता हेच याची ट्रिक. हे बघा, हे जे व्यंजन आहे अनुस्वार आहे, अनुस्वारच्या पुढं व्यंजन दिसला की अनुस्वार संधी. हे अनुस्वारच्या पुढं व्यंजन दिसला, अनुस्वारच्या पुढं व्यंजन दिसला तर व्यंजन संधी. स्वर दिसला की ती अनुस्वार संधी होणार नाही. अशा प्रकारे. आता हे कसं? हरिवंदे. आता हरिवंदे ते अनुस्वारचा म वाचतो आपण.
हरिम प्लस वंदे. आता उत्तम भेषजम. आता ह्याचं फोड केलीत कसं होऊन उत्तमम भेषजम. आता हे फोड करताना इथं पाहायचं पुढं जे अनुस्वारच्या पुढचा जो वर्ण आहे तो व्यंजन आहे का, व्यंजन आहे तर डायरेक्ट लिहून टाकायचं अनुस्वार संधी. उत्तम भेषजम, उत्तमम भेषजम. आता पाहतो आपण परसवर्ण संधी. आता परसवर्ण संधीमध्ये काय दिलंय, सूत्र काय दिलंय, अनुस्वारस्य येई परसवर्ण. म्हणजे काय म्हटलं, अनुस्वारस्य येई परसवर्ण म्हणजे काय म्हटलं, पदाच्या शेवटी अनुस्वार असेल आणि त्याच्या पुढे ए प्रत्याहारातील परसवर्ण म्हणजे ए प्रत्याहार जर आला तर परसवर्ण घेणे. आता ट्रिक बघूया, जाणून घेऊया. जो अनुनासिक वर्ण हलंत असणार व दुसऱ्या ज्याला जुळणार तो अनुनासिक वर्ण नसणार. म्हणजे एक जो अनुनासिक वर्ण हलंत असणार आणि तो एक्झाम्पलमध्ये आपल्या कसं नसणार, एक अनुनासिक वर्ण हलंत असणार पण ते दुसऱ्या जे वर्णाला जुळणार तो अनुनासिक नसणार. आपण जे पाहिलं होतं, एक अनुनासिक वर्ण दुसऱ्या अनुनासिकला जुळला तो होत होता आपला, ती कोणती संधी होत होती, आपली अनुनासिक संधी होत होती. पण इथं काय, एक जर अनुनासिक वर्ण म्हणजे हलंत असणार तो दुसऱ्या जे अनुनासिक वर्णाला म्हणजे दुसऱ्या जे वर्णाला जुळणार तो अनुनासिक नसणार, दुसरा अनुनासिक नसणार, ती म्हणजे परसवर्ण. आता परसवर्णाचं उदाहरण बघूया का, कंप. आता जी फोड केली कम प्लस प. आता ह्या बघा, हे काय असल्या पदाच्या शेवटी म्हणल्याप्रमाणे पदाच्या शेवटी अनुस्वार असावा, पुढे ए अप्रत्याहाती वर्ण असावं. आता पदाच्या शेवटी अनुस्वार आहे, पुढे ए अप्रत्याहाती वर्ण आहे प. आता पचं काय करायला लागतं, या अनुस्वार काय होतं, जो पुढचा वर्ण आहे त्याच्यानुसार तो बदलतो. आता इथं प आहे ना, तर पचा कोणता वर्ग आहे, प वर्ग आहे. तर ते प वर्गातील आपल्या शेवटचं काय घ्यावं लागतं, अनुनासिक वर्ण घ्यावं लागतो. आता पचं काय अनुनासिक वर्ण म आहे, तर पचं काय होणार, अनुस्वाराचं काय होणार, म होणार. म्हणजे कंप अनुस्वाराचे वर्गानुसार अनुनासिक होणार, अनुस्वाराच्या वर्गानुसार अनुनासिक होणार. म्हणजे प वर्ग आलता म्हणून म, क वर्ग आला सतन, च वर्ग आला सतन, ट वर्ग आला सतन, त वर्ग आला सतन आणि प वर्ग आला सत म. अशा प्रकारे जर काही आलं असतं तर असे केलं असतं. जर ऐसा कुछ आया होता, जर कोणसाही क वर्ग आता तर क वर्ग का आपण न लेते, च वर्ग का न लेते, अशा प्रकारे आपण ऐसा कुछ करते. तो ऐसा परसवर्ण संधि में है. परसवर्ण में कैसा रहता है कि पहला जो वर्ण है वो हलंत रहता, वो अनुनासिक वर्ण हलंत रहता, पण जिसको भी वो जाके जुड़ता वो दूसरा जो वर्ण होगा वो अनुनासिक वर्ण नहीं होगा, ये परसवर्ण है. और जो अनुनासिक संधि होगा उसमें की क्या ट्रिक है, जो पहला जो वर्ण होगा जिससे वो हलंत अनुनासिक वर्ण होगा, जिससे भी जाके जुड़ेगा वो भी दूसरा भी जो वर्ण होगा ना वो भी अनुनासिक ही होगा, वो अनुनासिक संधि में. और इसमें पहला जो वर्ण होगा जो हलंत अनुनासिक वर्ण होगा वो क्या होगा, अनुनासिक वर्ण होगा, पण जिससे दूसरे को जाके जुड़ेगा वो दूसरा अनुनासिक नहीं होगा. इसका वही आता एग्जाम्पल देखते हैं. इसका क्या है, आता संचय. संचय का क्या है की आप देखिए, आता जो च आहे, आता चचं काय होईल, च वर्ग आहे ना, तर च वर्गातला काय होणार, जो च वर्गातला काय न होणार, म्हणजे अनुस्वारचा काय होणार, हा न होणार, संचय. आता ग्रंथ. आता ग्रंथमध्ये काय होणार, हा ग्रंथ आहे. आता एक्झाम्पल इथं बघा, संचय, नसल कळलं तर असं सांगूया, सन प्लस चय. आता चय, आता हा च वर्ग आहे, आता च वर्गातला कसा होणार, च वर्गातला आपला अनुनासिक वर्ण कोणता आहे, हा न आहे. हा न आहे, तर हा न चा काय होणार, हा अनुस्वारचा न होणार, म्हणजे सन हा हलंत असणार आहे आणि हा चय, संचय. आता ग्रंथ. आता अनुस्वारचं काय होणार, आता हा ग्र प्लस थ असा हा. आता थ म्हणले हा त वर्गातला आला, आता त वर्गातील कोणता अनुनासिक आहे, त वर्गातील हा अनुनासिक, नळाचा, हा नळाचा, म्हणजे काय होणार आहे, ग्र आणि हा थ. अशा प्रकारे हा शब्द होणार ग्रंथ. अशा प्रकारे टोटल ट्रिक होती. इस प्रकार हमने व्यंजन संधि की सभी ट्रिक देखी हुई है. तो आणखी कोणाला काही अडचण असेल तर आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. थोडा आजच्या व्हिडिओमध्ये थोडी हिंदी, आता कसं विद्यार्थी डिमांड होती, काही विद्यार्थी थोडी सर हिंदी पण ट्राय करा, आम्हाला थोडं हिंदी बेटमध्ये ठेवा, त्यामध्ये आपण हिंदी पण सहभाग केलेली थोडेफार, जेणेकरून विद्यार्थ्यांना समजावं वगैरे, यासाठी दुसरं काही उद्देश नाही आहे. सगळ्या विद्यार्थ्यास फायदा असा आपलं एवढंच फक्त इच्छा आहे. आणि अशा प्रकारे आपण पूर्ण हा व्यंजन संधीची ट्रिक बघितलेली आहे. व्हिडिओ नसेल कळलं तर आणखी एकदा कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, व्हिडिओ एकदा पुन्हा बघा. सोपी ट्रिक आहे. तुम्हाला स्वर संधी, स्वर आणि प्लस व्यंजन यावरती तुम्हाला या दोन संधीवरती मॅक्झिमम जे पेपरमध्ये असणारे उदाहरण या स्वर आणि काय व्यंजनवरती असणारे, विसर्गावरती 1 किंवा 2 तुम्हाला जास्तीत 1
किंवा मॅक्स 2 यावरती तुम्हाला फक्त जे काय असतील उदाहरणं पाहायला मिळतील, फक्त 1 किंवा 2. पण जेवढे जास्त असेल, जे आपले काय झालं 5 मार्कासाठी SAQमध्ये असेल, LAQमध्ये असेल, ते जास्त आपल्याला स्वर आणि व्यंजनवरती तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळतील. त्यामुळे स्वरची ऑलरेडी अपलोडेड आहे ट्रिक, व्यंजनची आता तुम्ही एकदा बघून घ्या. अशा प्रकारे पूर्ण होते आणि जास्तीत जास्त उदाहरणं एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला सिंपल म्हणजे ट्रिकवरती कमांड येईल आणि छानपैकी ट्रिकमध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारे पेपरमध्ये फायदा होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.